नमस्कार मंडळी. आज आपण वाचणार आहोत विश्वास नांगरे पाटील सरांच्या मन में है विश्वास या पुस्तकातील दुसरा भाग, शाळा. एक साधा गावचा मुलगा खूप संघर्ष करत यशाच्या शिखरावर पोहोचतो. ही गोष्ट प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. तर चला सुरुवात करूया आजच्या भागाला. शालेय जीवनातील पहिला टप्पा, शाळेची सुरुवात व पहिल्या आठवणी. मी शाळेत प्रवेश घेतला. त्यावेळी वडील गावचे सरपंच होते. कदम गुरुजींनी गुढीपाडव्याच्या दिवशी माझं स्वागत करून माझी जन्मतारीख लिहून टाकली. जून उजाडला. शाळा सुरू झाली. पावसाळ्यात पोत्याची खोप करून अंकलिपी व पाटी घेऊन शाळेत पोहोचण्याचं कसं बसायचं. पायात चप्पल नसायची, पण चिखलानं माखलेले पाय शाळेच्या वळचणीला पाण्यात धुवून त्या विद्यामंदिरात प्रवेश करायच्या वेळी माझ्या मनात उठलेलं कुतूहलाचं काहूर मला आजही पुसट पुसट आठवतं. आमच्या वर्गात मी ग म भ न सर्वात आधी गिरवायला शिकलो आणि गुरुजींचा लाडका विद्यार्थी झालो. त्यातूनच पहिलवानाचा, सरपंचाचा मुलगा आणि नांगरगट्टी भाऊकी अशी बिरुदं लागल्यानं माझा रुबाब वाढतच गेला. दुसरीत असताना चौगले गुरुजी बाकी सर्वांना पाटीत गुद्दा, तर मला मात्र शालेय पोषण योजनेत मिळणारा अख्खा भरलेला दुधाचा तांब्या दे. साहजिकच काही मुलांचा मी मोहरक्या तर काही जणांच्या असूयेचा विषय बनलो. जिल्हा परिषदेची मुलांची शाळा नंबर 1 असं माझ्या शाळेचं नाव. गावच्या माळरानात शाळेची छोटीशी इमारत आहे. इमारतीच्या मागच्या बाजूला त्यावेळी बकरी कापली जायची. समोरच्या बाजूला सलून मधला सगळा कचरा, केस फेकलेले असायचे. त्यामुळे मधल्या सुट्टीत कापलेल्या बकऱ्याचं हलणारं शरीर निरखणं किंवा न्हाव्यानं टाकलेल्या केसातून जुनं ब्लेड शोधणं हे आमचे उद्योग असायचे. पाराच्या कट्ट्यावर उभे राहून कोणाची लांब जाते ही स्पर्धा रोज चाले. शाळेची आठवण आली की दिवा स्वप्नासारखी धुक्यातली शाळा माझ्या डोळ्यांसमोर उभी राहते. तान्या, मुजब्या, परशा अशा मैतरांना मारलेल्या आरोळ्या कानात गुदगुल्या करतात. मला माझे ग्रामीण शिक्षक आठवतात. शाळा सुटल्याची घंटा वाजल्याचा आनंद आठवतो. टंग 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 ठोका पडला की वासरू जसं उधळतं तसे आम्ही शाळेतून बेफाम गतीनं बाहेर पडायचो. शाळा संपली की माळरानावर जायचं. माळरानाच्या घसरड्या उतारावर काठीवर 2 पाय ठेवून दोन्ही हातांचे वल्हव करून काठीवरच्या स्केटिंगच्या आमच्या स्पर्धा लागायच्या. त्यात कोणाचे गुडघे किती वेळा फुटले असतील याचा नेम नव्हता. तात्यांनी 2 जातवान म्हशी घेतल्या होत्या. डेअरीला दूध घालूनही मुबलक दूध शिल्लक राहायचं. दुधातुपाची घरात सुबत्ता होती. त्यामुळे घरी आलो की आजीनं कुस्करलेली दूध भाकरीची मेजवानी असायची. शाळेत फळ्यावर तारीख लिहायचा रोजचा नियम असायचा. आल्या आल्या मोठमोठ्यानं पाढे म्हणावे लागायचे. ते घोकलेले 30 पर्यंतचे पाढे मी आजही विसरलेलो नाही. शिक्षक पांढरा शुभ्र सदरा व विजारीतच यायचे. काही जण धोत्रामध्ये असायचे. बेंबाट उपटणं, पाठीवर गुद्दा देणं, हातावर छडी मारणं या विद्यार्थ्यांच्या खोडकरपणा व अवगुण रूपाला मिळणाऱ्या शिक्षा होत्या. छडी लागे छमछम, विद्या येई घमघम असा सुविचारही शाळेच्या भिंतीवर लिहून ठेवलेला होता. मला क्वचितच शिक्षा मिळायची. त्यामुळे आपल्याला कमी विद्या मिळते की काय अशी रुखरुख लागलेली असायची. शाळेत मन न रमणारी ही बरीच मंडळी आमच्या वर्गात होती. शाळा भरली की त्यांना पालकांनी जबरदस्ती हातात वेताची फोक घेऊन शाळेत आणलेलं असायचं. या डांगरट बालकांचा दावा घेतला की शिक्षक अजून प्रसाद द्यायचे. मात्र शिक्षक वर्गाबाहेर गेले की हे वस्तात विविध क्लुप्त्या करून शाळेबाहेर कसं पळून जाता येईल याचाच विचार करत बसायचे. शाळेच्या खिडकीचे गजही त्यांना क्वचितच रोखू शकले. चपळ आणि बारीक
शरीर यष्टीच्या या सवंगड्यांना गजातून बाहेर पडल्यावर तुरुंग फोडून पळालेल्या कैद्यांसारखा आनंद व्हायचा. ढगळा शर्ट आणि ठिगळ लावलेली चड्डी घालून माळावर जायचो. म्हशींना घेऊन तळ्यात डुंबायचो. दसऱ्याच्या दिवशी गांधी टोपीवर नीनाबाईच्या देवळातलं घाटातलं नुकतंच कोंब फुटलेलं गवत लावून आयटीत शाळेत जायचो. गुढीपाडव्याच्या दिवशी पाटीपूजन खूप श्रद्धेनं करायचो. पाटीची किनार मस्त रंगवायचो. पाटीवर श्री गणेशा लिहायचो. गुढीची चित्र काढायचो. नवी कोरी काळी फरशीची पाटी आणि पांढरी शुभ्र पेन्सिल किती शब्द लिहायला आणि आकडेमोड करायला शिकवून गेली. याचं मोजमाप करणं शक्य आहे असं नाही. तिला कधी कधी थुंकी लावून पुसायचो. त्यावेळी शिक्षकांच्या शिव्या किंवा गुद्दे मिळायचे. ठेचा, तेल, चटणी, कांदा व भाकरी तात्यांच्या जुन्या धोतराच्या फडक्यात बांधून आई द्यायची. आई शपथ, त्या भाकरीच्या मोडलेल्या व तेल चटणीत मुरलेल्या तुकड्याची चव माझ्या पोरांना जगातल्या कुठल्याही पिझ्झ्यात सापडणार नाही. सगळ्यात मोठी शिक्षा म्हणजे 15 दिवसातून एकदा शामू आबाच्या समोर पाटावर बसून केस कापणं. शामू आबा बलुत्यावर आमचे केस कापायचे. एका बाजूनं सरळ धोक खाच खाच वाजणाऱ्या मशिनीनं आमच्या डोक्याचा पूर्ण गोटा केला जायचा. नावापुरते औषधाला टाळूच्या पुढच्या बाजूला शेंडी वजा केस ठेवले जायचे. दरवेळी ते इतके विचित्र आणि कार्टून सदृश्य दिसायचे की फुटक्या आरशात पाहता क्षणी स्वतःला पाहून मी दरवेळी रडून गोंधळ घालायचो. शेवटी वडिलांनी ही पद्धत बंद केली व आम्हाला थोडे केस ठेवण्याची मुभा देण्यात आली. तेवढ्या छोट्या केसांनाही आजी तोंडावर ओंघळ येईपर्यंत तेल लावायचे. सुरुवातीला बालवाडीत आणि पहिलीत अभ्यासासाठी अंकलिपीचं एक छोटंसं पुस्तक होतं. हळूहळू गोष्टीरूप इतिहास, अंकगणिताचं पुस्तक, बालभारती व वह्या घेऊन या असं गुरुजींनी सांगितलं. जुनी पुस्तकं आणि घरातल्या मोठ्या मुलांच्या जुन्या वह्यांची उरलेली पानं शिवून आमचा दप्तर प्रपंच मांडला जायचा. सुई दाबनानं पुस्तकं शिवताना बऱ्याचदा अनेक ओळीही झाकल्या जायच्या. अंदाजे अर्थ लावून ते अर्धवट शब्द वाचणं ही कसरत असायची. चिंचोलीच्या बळी जाधवाचं पुस्तकाचं दुकान होतं. तात्या तिथून उधारीवर पुस्तकं आणायला सांगायचे. मात्र बळी नाना पैसे घेऊन ये मग पुस्तकं मिळतील असं खडसावून खूपदा अपमान करायचा. त्याचा खूप राग यायचा. पण मला खुणावणाऱ्या अनेक पुस्तकांचं भांडार त्याच्याकडे असल्यानं मी कधी वाद घातला नाही. शनिवारची सकाळची शाळा मैदानावर भरायची. विशेषतः हिवाळ्यातील थंडीत खरपूस लागणाऱ्या उन्हामध्ये मिळणारा विद्यार्जनाचा आनंद विराळाच. थंडीनं हातपाय फुटून अंगावर माशासारखे खवले पडलेले असायचे. मी आणि घनश्याम अभ्यासाची स्पर्धा लावायचो. घनश्यामचं अक्षर माझ्यापेक्षा टप्पूर आणि देखणं होतं. त्याचे उच्चारही अधिक चांगले असायचे. दुर्दैवानं हीच त्याची शोकांतिका ठरली. त्याच्या घरची परिस्थिती सुमार होती. श्यामचे वडील अपंग होते. ते टेलर काम करायचे. त्याचं अक्षर चांगलं असल्यानं त्याला गावात आलेल्या नव्या व्हिडिओ सेंटरवर सिनेमाच्या पाट्या लिहिण्याचं काम मिळालं आणि शाळेपेक्षा तो व्हिडिओ सेंटरवरच रमायला लागला. तिथंच व्यसनाच्या आहारी गेला व अलीकडेच मी ऐकलंय यकृताच्या गंभीर आजारानं त्याचं निधनही झालं. गावात आलेल्या आधुनिक करमणुकीच्या साधनांच्या अतिरेकाचा तो पहिला बळी असावा. शनिवारी दुपारी शाळा लवकर संपल्यावर धम्माल असायची. संध्याकाळी बापूच्या टुरिंग टॉकीजमध्ये सिनेमा पाहणं ही तर पर्वणीच. सुरुवातीला तंबूत घुसून जायचं. हे एक खुशकीचं यंत्र असायचं. रात्री घरातली आम्ही सगळी मुलं घराच्या पडवीत एकत्र झोपायचो. सगळेजण झोपले की आम्ही पडवीतून उड्या मारून तंबूपर्यंत पोहोचायचो. सिनेमा सुरू झाल्यावर 10-15 मिनिटातलंच रीळ तुटायची व या 10 मिनिटांच्या ब्रेकमध्ये लोक
तंबू पल्याड बाहेर जायचे. मग त्यांच्यात मिसळून आम्ही तिकिटाविना तंबूत घुसायचो. आमच्या बालपणी दारा सिंग आणि धर्मेंद्रचे मारामारीचे सिनेमे सगळ्यात जास्त चालायचे. शिट्ट्या मारीत आम्ही या सिनेमांची मजा घ्यायचो. पण अनेकदा जुने ब्लॅक अँड व्हाईट रडवलेले सिनेमे लागायचे. असे सिनेमे कंटाळवाणे आणि गंभीर असायचे. ते आवडायचे नाहीत. मग तंबूतच झोप लागायची. सकाळी पडद्याची कणात गोळा करायला येणाऱ्या शिव्या ऐकून डोळे चोळत उठून घरी जाण्याचा उद्योग असायचा. घरी असे प्रताप कळले की आईचे रट्टे बसायचे. एकत्र कुटुंब असल्यानं अनेकदा आई तात्यांची 2-2 दिवस भेटही होत नसायची. आजकाल काही मिनिटांकरता मुलं नजरेआड झाली तरी माझ्या पत्नीचा जीव कासावीस होतो. त्यावेळी मला दोन्ही जीवनशैलीतील फरक स्पष्ट दिसतो. आम्हाला लहानपणी आंबा किंवा केळी खायला मिळाली तरी आम्ही माकडासारखी ती फळं सालीसकट खायचो. आठवड्यातून एकदा मिळणाऱ्या गव्हाच्या चपातीची आसुसलेपणानं वाट पाहायचो. कुठेही कधीही पाण्याचा हौद किंवा पाणपोळी दिसली तर तोटीला तोंड लावून घटाघटा पाणी प्यायचो. लग्न असो की श्राद्ध, ओळख असो की नसो, पंक्तीत बसून फाटक्या पत्रावळीत शाक भात व बुंदी पोट फुटेपर्यंत खायचो. भूक लागली की जेवायचो व झोप आली की झोपायचो. त्यासाठी वेळ व जागा निश्चित नव्हती. सगळं कसं नैसर्गिकपणे चालायचं. आता मात्र पोरांची प्लेट सुद्धा गरम पाण्यात उकळून द्यावी लागते. हॉटेलमध्ये गेलो तर मिनरल वॉटरच पिण्यासाठी लागतं. पोरांना फळं खा म्हणून आर्जव करावी लागतात आणि दर 10 मिनिटाला त्यांना सॅनिटायझरनं हात स्वच्छ कर म्हणून ओरडावं लागतं. मला आठवतच नाही की मला ताप आला होता किंवा दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं होतं. सर्दी खोकला कधी यायचा व सुंठेविना निघून जायचा. हे शर्टच्या खारवटलेल्या बाह्या वगळता कुणाला कळायचं देखील नाही. आजकाल मात्र मुलांना शिंक आली तरी पेडियाट्रिक डॉक्टरकडे धाव घेऊन त्यांच्यावर औषधांचा अतिरेकी भडीमार आम्ही करतो. काय आहे हा विरोधाभास? आम्ही बदललो की वातावरण? पर्यावरण दूषित झालं की आमची मनं? देवाला माहीत. गावात या गावच्या परिसरामध्ये सटवाई, खवीस, लावसटीन अशा भूतप्रेतांची ठिकाणं ठरलेली असायची. प्रत्येक झाड, विहीर, नदी, माळ व डोंगरावर यांचं वास्तव्य व साम्राज्य असायचं. हे इतकं ठामपणे मनावर बिंबवलं गेलं होतं की या सर्व सुंदर आणि निसर्गरम्य स्थळांचा भीतीमुळे रात्री 7 नंतर कधीही आनंद घेता आला नाही. रात्रीच्या वेळी तालमीत एकट्या झोपणाऱ्या कोणत्याही मल्लाला खवीस उठवतो व रात्री तोंडातून फेस येईपर्यंत हौदामध्ये लाल मातीत त्याच्याबरोबर कुस्ती खेळतो, अशी ही आख्यायिका होती. त्यामुळे तालमीत एकटं कोणी झोपत नव्हतं. मला प्रश्न पडायचा की हनुमानाची कृपा असणाऱ्या या लाल मातीत हा सैतान येतोच कसा? मी जिद्दीनं तालमीत एकटा झोपायची पैज लावली. रात्री 12 वाजता खवीस तालमीत उभा राहून आवाज देतो असा समज होता. मला 11 वाजता दरदरून घाम फुटला. पण आव्हान स्वीकारलं होतं व पहिलवानांनी बाहेरून कडी लावली होती. घाबरून बाहेर आलो तर सगळे पहिलवान चिडवणार अशा भीतीनं डोळे घट्ट मिटून बजरंगबलीचं नाव घेत पडून राहिलो. घड्याळ नव्हतं. गच्च मिटलेल्या डोळ्यातून कधी झोप लागली कळलंच नाही. सकाळी उठलो तेव्हा गावचे वस्ताद कौतुकानं माझ्याकडे पाहत होते. वाघाच्या काळजाचा आहेस भावड्या, अशी कौतुकाची थापही त्यांनी दिली. लहानपणी ही भीती मोडल्यामुळे ताजमध्ये 26/11च्या रात्री खऱ्याखुऱ्या सैतानांशी भिडताना क्षणभरही भीती वाटली नाही. शाळेमध्ये अक्षर ओळख झाली. शब्द जुळायला लागले व वाक्य कळायला लागली. सायकल चालवायला यायला लागली की पॅडल मारताना मजा येते. लहान मूल हळूहळू धडपडत चालू लागलं की त्याच्या दुडदुड चालीत असणारी सुरुवातीची गोडी अवीट असते. कोणत्याही वाद्यातून सूर आणि लय एकत्र येऊन मंजूळ ध्वनी असे बाहेर पडतात. तसंच वाचायला येण्याचं आहे. अक्षरातून शब्द आणि शब्दातून अर्थबोध व्हायला लागला की मजा येते. पूर्वी आजी गोष्ट सांगायची. तिला
त्यासाठी खूप अर्जव करायला लागायचे. पण आता तर छोटेखानी पुस्तकं अनेक गोष्टी एकत्र घेऊन सांगायला येतात. 3रीला असताना गोष्टीरूप इतिहास हे पुस्तक हाती लागलं. मी सलग दिवसभर माडीवरच्या कोपऱ्यात बसून ते पुस्तक एका दमातच वाचून काढलं. तहान भुकेची आठवणही राहायची नाही. चांदोबा, चंपक, पंचतंत्र, अकबर बिरबल, सहदेव भाडळीच्या गोष्टी जे हाताला लागेल ते वाचण्याचा छंद जडला. गावात वाचनालय सुरू झालं होतं. रविवारी अनेक पेपर यायचे. त्याच्या पुरवण्यामधील बालरंग सदर म्हणजे मेजवानी असायची. मी नदीला पोहायला, चिंच आंब्यांच्या झाडावर सूर पारंब्या खेळायला का येत नाही म्हणून मुलं चर्चा करू लागली. त्याला तर वाचनाचं वेड लागलं आहे, काहीतरी शिकून मोठा मास्तर होणार आहे असे शेरेही मला मिळू लागले. जसा अभ्यासात चमकू लागलो तशी तात्यांची शाबासकी मिळायला लागली. प्रगती पुस्तकात पहिला नंबर दिसला की पेढ्यासाठी तात्या 10-10च्या नोटा द्यायचे. कलिंगड किंवा आंबे पोट फुटेपर्यंत खायला मिळायचे. आईस्क्रीमसाठी 1 बंदा रुपया मिळायचा. तात्यांना सिनेमाचा शौक, त्यामुळे त्यांनी मलाही कधी व्हिडिओवर किंवा बापूच्या तंबूच्या टुरिंग टॉकीजमध्ये सिनेमा पाहायला जाताना रोखलं नाही. बालपणी सिनेमाच्या माध्यमातून मला वेगळं जग पाहायला आलं. त्यावेळी प्रत्येक सिनेमात सरतेशेवटी सत्याचा विजय असायचा. हिरो विलनला बदलून काढायचा. सुलोचना किंवा निरुपमा रॉयमध्ये आजी किंवा आई दिसायची. पौराणिक व ऐतिहासिक चित्रपटामुळे आपली संस्कृती व परंपरा कळायला लागल्या. अँग्री यंग मॅन अमिताभ पडद्यावर आला की बाहू सळसळायचे. त्यानं 10 गुंडांना लोळवलं की शिट्ट्यांचा व टाळ्यांचा जल्लोष व्हायचा. नायक नायिका गाणी म्हणायचे. त्यावेळी मात्र बोर व्हायचं. पण हळूहळू संगीताचीही आवड लागली. हिंदी भाषा कळू लागली. संवादाचे अर्थ लागू लागले आणि गंभीर विषयाची कथानकं सुद्धा कळायला लागली. तात्या जिल्हा परिषदेच्या मीटिंगला जात तेव्हा सोबत मलाही बरोबर घेऊन जायचे आणि सांगलीतल्या थिएटरमध्ये त्यांच्या आवडत्या ड्रीम गर्ल म्हणजे हेमा मालिनीचे सिनेमा दाखवायचे. त्यामुळे सीता और गीतापासून अंधा कानूनपर्यंत तिचे सगळे सिनेमे मला किमान 2दा बघावे लागले आहेत. अनेकदा मी तात्यांच्याच ताटात जेवायचो. तूप, गूळ आणि पोळीचा आस्वाद औरच असायचा. झोपायला कधी कधी मला ते जवळ घ्यायचे. त्यांच्या पिळदार दंडावर मी माझं डोकं ठेवलेलं असायचं. त्यावेळी ते माझ्या डोक्यात हात ठेवून अभ्यास करून मोठा साहेब हो अशी महत्त्वाकांक्षा जागृत करायचे. त्यांचे हे शब्द अजूनही माझ्या कानामध्ये मी एकटा असतेवेळी गुंजत असतात. तात्यांच्या कुस्तीच्या आणि व्यायामाच्या आख्यायिका आम्हाला आजी आणि तात्यांच्या तोंडून ऐकायला मिळायच्या. मी त्यांना खोदून खोदून त्यांच्या पैलवानकीबद्दल विचारायचा प्रयत्न करायचो. पण ते खूप उत्साहानं मला त्यांच्या कुस्त्यांमधील पट काढल्याच्या व षड्ज आवाज जोड ठोकून वस्तादाचा जयघोष केल्याच्या गोष्टी कधीही सांगायचे नाहीत. उलट काका कसे अभ्यास करून साहेब झाले, अभ्यास करून कशी उंची गाठता येते, शहरात कशी आयुष्यात उद्भवणाऱ्या अनेक प्रश्नांची व समस्यांची उत्तरं हमखास सापडतात हेच समजून सांगायचे. याउलट शेती कशी पिकत नाही, काबाड कष्ट केले तरी हुमणी कीड कशी उसाला पोखरून टाकते, कितीही चांगला गुळ काढला तरी नेमका नफा कसा आडत दुकानदाराच्या खिशात जातो हे अर्थकारण समजून सांगायचे. शाळेत शिकवलं जायचं उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी. पण वस्तुस्थिती नेमकी उलटी कशी आहे हेच ते पटवून द्यायचे. त्यांनाही आपण शिकलो नाही याची आतून खंत होती. त्यामुळे मी अभ्यास करावा, शिकून मोठं व्हावं ही त्यांची सुप्त आकांक्षा ते नेहमी माझ्यासमोर व्यक्त करायचे. प्रगती पुस्तकात लाल शेरा येणार नाही यासाठी मीही मेहनत घेऊ लागलो. गावात एका वेळी 3 व्हिडिओ सेंटर सुरू झाली आणि बापूचा टुरिंग टॉकीचा व्यवसाय बसला. व्हिडिओ या दृकश्राव्य माध्यमानं गावातली करमणुकीची व्याख्या बदलली होती. नवनवे पिक्चर व्हिडिओवर पाहायला मिळू लागले. कपिल देवच्या क्रिकेट टीमनं 1983 मध्ये विश्वचषक जिंकला होता. या मॅचच्या व्हिडिओ कॅसेट पोहोचायला
आणि पाहायला तोबा गर्दी व्हायची. नवा सिनेमा कोणता लागणार याचं कुतूहल असायचं. सकाळी 9 वाजता फक्त पोस्टर पाहण्यासाठी गर्दी व्हायची. यात्रेच्या वेळी मात्र पंचक्रोशीतून गर्दी व्हायची. त्यावेळी सुषमा शिरोमणीचे मराठी ॲक्शन सिनेमे खूप हिट व्हायचे. मर्दानी, मोसंबी नारंगी, जखमी वाघीण अशा अनेक चित्रपटांसाठी गर्दीमुळे कनाती फाटलेल्या मी पाहिल्या आहेत. लोकनाट्य तमाशाकडे पड यात्रेच्या वेळी लागायचे. सर्कसही यायच्या. यात्रेच्या 8 दिवसात करमणूक आणि करामतींची रेलचेल असायची. कुस्त्यांनी यात्रेची अखेर असायची. कुस्त्यांचं मैदान, मल्लांचं पिळदार शरीर, शड्डूंचे घुमणारे आवाज, कुस्ती जिंकल्यावर विजयी मल्लांना वस्तादाचा केलेला जयघोष व गावकऱ्यांनी हवेत उधळलेले फेटे, पटके ग्रामीण संस्कृतीतील जिवंतपणा दाखवायचे. यात्रेच्या शेवटच्या दिवशी गावात किमान 100 बकऱ्या कापल्या जायच्या. पंचक्रोशीतून आलेल्या पाहुणे मंडळींचा जोरदार पाहुणचार व्हायचा. शेतकऱ्यांना देशी दारू परवडायची नाही. हातभट्टीच्या मळीच्या दारूचा मात्र 4 चौघात दुर्गंध घमघमायचा. दारूच्या व मटणाच्या कारणावरून जावयाचे रुसवे फुगेही व्हायचे. पण वर्षभर जीवापाड मेहनत करून मरमर राबून जित्रा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हाच श्रमपरिहार असायचा. श्रावणात एकानंतर एक ओळीनं सण यायचे. पण शाळेमुळे त्यांचा परिपूर्ण आनंद घ्यायला जमायचं नाही. नाताळच्या सणादरम्यानच शिराळ्याला नाथाची जत्रा असायची. त्यामुळे नाताळ गोरक्षनाथांशी संबंधित सण आहे असं कितीतरी वर्ष मला वाटत होतं. खरं तर खरी मजा दिवाळीला यायची. कारण 6माही परीक्षेनंतर 3 आठवड्यांची दिवाळीची सुट्टी मिळायची. दिवाळी म्हणजे फटाके, फराळ, मातीचे किल्ले आणि जल्लोष. पोलीस खात्यात आल्यानंतर दिवाळी असा एकच सण आहे की जो ताण न देता आनंदानं येतो आणि गोडीनं जातो. बालपण, प्रौढत्व, खेडेगाव, शहर यातील जीवनमानात व राहणीमानात जसा फरक दिसतो तसा सण उत्सवात देखील जाणवतो. मला माझी लहानपणीची दिवाळी आठवते. 6माही परीक्षा संपली की दिवाळीची स्वप्न पडायला सुरुवात व्हायची. सगळ्यात जास्त आकर्षण असायचं फटाक्यांचं. गावात सर्वात पहिला फटाका कोण फोडतो हे कुतूहल असायचं. मी आजीच्या कुशीत झोपताना मला सगळ्यात पहिलं उठव म्हणून मी तिला बजवायचो. मात्र नेहमीप्रमाणे आजी सगळ्या मोठ्यांच्या आंघोळी झाल्या की मला उठवायची. जाग यायची ती फटाक्यांच्या आवाजांनीच. धूम धडाम धूम अशा मोठ्या फटाक्यांबरोबर फाट फाट अशा फटाकड्यांचा क्षीण आवाजांचीही रेलचेल असायची. आम्ही खडबडून जागे व्हायचो. तोवर आई खूपसं तेल अंगाला चोळायला तयारच असायची. या गोष्टीचा मात्र खूप कंटाळा यायचा. पाटावर बसून चंदनाच्या तेलानं आई व ताई सगळ्या शरीराला मस्त मालिश करायच्या. पण सगळा जीव फटाक्यातच असायचा. मालिश झाल्यावर कडक गरम पाण्यानं आंघोळ. आदल्या दिवशी आंघोळीचा कोणता साबण खरेदी करायचा याचाही विचार झालेला असायचा. तसं तर वर्षभर निरमा वॉशिंग पावडर किंवा कपड्याचा साबण अंगाला लावून आम्ही आंघोळ करायचो. दिवाळीसाठी मात्र मोती साबण वर्षातून एकदाच घरी न्यायला जायचा. पण आमचं 40 लोकांचं एकत्र कुटुंब असल्यानं आमचा नंबर येईपर्यंत मोतीचा छोटासा तुकडाच राहिलेला असायचा. आंघोळ झाल्यावर आई ओवाळायची. नवीन कपडे घेतलेले असायचे. दरवर्षी भांडून मी मिलिटरी किंवा पोलिसांचा ड्रेस घ्यायचो. आयुष्यभर हेच कपडे घालायचे आहेत याची त्यावेळी मात्र सुतराम कल्पना नव्हती. तांब्यात विस्तव घेऊन नवीन कपड्यांना मस्त कडक इस्त्री करायचो. हातावर कानावर अत्तराचा बोळा फिरवायचा. डोक्याला चपचपीत वासाचं तेल लावायचं व फटाके उडवायला तयार व्हायचं. मात्र पहिल्यांदा आई आम्हा सर्व भावंडांसमोर फराळाचं ताट ठेवायची. ते कानवले, बुंदी रव्याचे लाडू, तो चिवडा, ते कडाकणं, अनारसे, शंकरपाळी, चकल्या यांचा खरपूस समाचार घ्यायचो. खरं तर त्यावेळी जे पदार्थ बनवायला सुरुवात व्हायची त्याच वेळीची चव चाखायला सुरुवात व्हायची. पण मनसोक्त खायला आजच पूर्ण परवानगी असायची. बुंदीचे आणि रव्याचे लाडू फोडताना करावी लागणारी दातांची कसरत, चिवड्यातले शेंगदाणे व करंजीतील सारण शोधण्याची ही स्पर्धा आजही आठवते. अगरबत्ती पेटवून लक्ष्मी फटाक्यांची लड उडवून फटाक्यांचा आरंभ व्हायचा. फटाक्यांची वात खुडायची व अगरबत्तीनं ती पेटवायची. मग
10-15 सेकंदांनी धडाम आवाज व्हायचा. एखादा मध्येच फुसका निघायचा. मग त्यातली दारू काढायची, पुडीत बांधायची, दगडावर ठेवून त्यावर लहान खडा ठेवायचा आणि मग मोठा दगड त्यावर उंचावरून मारायचा. मग पुन्हा धडाम फटाका पेटायचा. पेटलेल्या फटाक्यावर प्लास्टिकचा डबा ठेवायचा व फटाका उडल्यावर डबा उंच उडायचा. खूप मजा यायची. रोज किती फटाके उडवले, किती राहिले याचा हिशेब ठेवायचो. संध्याकाळी फुलबाजे, भुईचक्र, सुरनळी, नागाची गोळी असे प्रकाशणारे फटाके खेळायचो. दरवर्षी एखाद्याला तरी जोरदार भाजायचं, पण त्याचा कधी उत्साहावर परिणाम झाला नाही. फुलबाजे आकाशात फेकल्यावर कसे दिसतात, भुईचक्राला लाथा मारल्यावर ते कसं पळतं, अनार हातात पकडल्यावर त्याचा पाऊस कसा पडतो याचा आनंदच वेगळा असायचा. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गावात लगबग असायची. ती नवीन दुकानांच्या उद्घाटनांची. व्यापाऱ्यांच्या वह्यांचं पूजन असायचं. आम्ही सर्व मित्रांनी एकमेकांच्या घरी जाण्याचा हा दिवस असायचा. आईवडिलांचे, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यायचे. गुरुजनांना भेटायचो. गावातल्या फटाक्यांच्या दुकानासमोर जाऊन तासनतास त्या फटाक्यांचं निरीक्षण करायचो. सुरुवातीस आम्हाला काळ्या रंगाची साधी 1.5 रुपयांची बंदूक मिळायची. थोडा मोठा झाल्यावर स्टीलची पिस्तूल मिळाली. किती केपा उडवल्या तरी ती खराब व्हायची नाही. सुट्या केपांऐवजी रीळ मिळाला तर रॅपिड फायरची मजाच निराळी असायची. एखादी माळेतील टिकली नाही उडाली तर ती सुटी करून भिंतीवर नखानं उडवायचो. त्यात अनेकदा बोटाला जखमाही व्हायच्या, पण परवा कुणाला? हात फटाक्यातल्या दारूमुळे वार्निशनं रंग दिल्यासारखे व्हायचे. गावी नांगरे वाड्याजवळ मोठी मुस्लिम वस्ती आहे. लहानपणी मुजब्या, रफिक्या, हनफ्या हे सगळे माझे बालमित्र माझ्या बरोबर फटाके उडवायला असायचे. त्यांच्या आम्मीनं आमच्या आई एवढा फराळ नाही, पण निदान करंजा व लाडू केलेलेच असायचे. आता मात्र गावी गेलो तर हनफ्या, मुजब्याची मुलं फटाके वाजवताना मला दिसत नाही. चुकल्यासारखं वाटतं. दीपावलीत अली व रमजानमध्ये राम आहे, तर करंजी व शिरखुर्म्यात फरक कशासाठी हा प्रश्न पडतो. भाऊबीज हा बहीण भावाच्या नात्यातील अतूट गाठ बांधणारा सण. मात्र लहानपणी कधीही बहीण भावाचं पटायचं नाही. त्यामुळे ताईला ओवाळणीत काय द्यायचं यावर कंजूसपणा करायचो. खरं तर आई ताईला मनाप्रमाणे खेळू द्यायची नाही. तिला आमच्या एवढे फटाके मिळायचे नाहीत. शेलके, गोडधोड पदार्थ फक्त 2 भावांनाच मिळायचे. ती मोठी असूनही तिला उरलं सुरलेलंच मिळायचं. लहानपणी तो आम्हाला आमचा हक्क वाटायचा. आम्ही तिला खूप चिडवायचो. तिला राग यायचा. ती अनेकदा फन करायची, बोच करायची. आत्ता मात्र दिवाळीला तिची भेट होत नाही, कारण तिचेही पती पोलीस खात्यातच आहेत. त्यामुळे दोघांनाही सुट्टी नाही. लहानपणीच्या कडूकोड आठवणी फोनवर बोलताना मनामध्ये दाटतात व डोळ्यातून अश्रू वाटे कधी ओघळून जातात हे कळतच नाही. माझीही मुलं आता हळूहळू मोठी होत आहेत. त्यांना मात्र दिवाळीचं फार आकर्षण नाही. फटाके दिले तर ते डॅडी नो मोर एअर साऊंड पोल्युशन प्लीज अशा पर्यावरण संवर्धनाच्या गोष्टी सांगतात. माझ्या मुलीत मी ताईला पाहतो. त्यावेळी मात्र तिला मुलाबरोबर सगळं मिळेल याची अपराधीपणातून दक्षता घेत असायचो. दिवाळी संपली की सुट्ट्या संपायची चाहूल लागायची. तुळशीपूजनासाठी वडिलांनी थोडे फटाके जपून ठेवलेले असायचे. तुळशीचं लग्न लागलं की ते फटाके उडवायला मिळत. 21 दिवसांची सुट्टी दिवसांनी मोजायचो. या थंडीच्या दिवसातील सकाळची शेकोटी दुपारपर्यंत चालायची. फुटलेलं अंग, फुटलेले ओठ, फाटक्या गोधडीत अंग मुटकळून आळसवण्यातला आनंद न्याराच असायचा. शेतावर गेलो की खळी सूर झालेली असायची. ती भात काढण्याची लगबग, गव्हांच्या कणसांची तगमग पाहण्यात दिवस कसा जायचा ते कळायचंच नाही. माझी मुलं हे कदाचित पुस्तकातच वाचतील किंवा काही दिवसांनी हे सर्व इंटरनेटवरच पाहायला मिळेल. दिवाळी आणि दिवाळीची सुट्टी हा बालपणीतला सर्वात गोड काळ आठवला की ती चकली, करंज्यांची चव जिभेवर घेऊन येतो. तो दातानं न फुटणारा रव्याचा लाडू, ती सारण शोधावं लागणारी करंजी आजही आठवते. पण आजच्या कुठल्याही प्रसिद्ध हलवायाच्या मिठाईत ती अवीट गोडी अजूनपर्यंत शोधून सापलेली नाही.
मला आठवतं, मी सुट्ट्यांमध्ये पहाटे पहाटे मळणीसाठी खळ्यावर गेलो होतो. 2 खिल्लारी बैलही खळ्याला जुंपले होते. मी पेंगत पेंगत पिंजराला उपसा देत होतो. बैलांचा फेरा परत आला हे माझ्या ध्यानात आलंच नाही. ऐन जवानीतल्या मारक्या खिल्लारी बैलानं मला शिंगावर घेतलं. सुदैवानं त्याच्या 2 शिंगांमध्ये माझं सडपातळ शरीर अडकलं. मी अलगद हवेत गेलो आणि शेजारच्या गवताच्या पेंड्यावर फेकला गेलो. माझ्या सुदैवानं पोटावरच्या किरकोळ खरचटण्यावर हे संकट निभावलं. नाहीतर माझ्या बरगड्या किंवा आतडी शिंगावर लोंबकळत बाहेर आल्या असत्या, असं अजूनही घरचे सांगतात. अशी अनेक छोटी मोठी संकटं यायची, अपघात घडायचे. यातूनच कोशातून बाहेर पडणाऱ्या फुलपाखरासारखे पंख घट्ट व्हायचे, शरीर कणखर व्हायचं. गुऱ्हाळात जाऊन सोडा गुळ बनवणं, त्याचा स्वाद घेणं, उसाचा रस पिणं हे आवडते छंद असायचे. 3 तास उकळलेला हा कच्चा पातळ गूळ आणि खाण्याचा सोडा मिसळला की रुचकर असा सोडा गुळ बनायचा. 4थीत होतो. सुट्टीच्या दिवशी मी सोडागुळासाठी काकवीचा उकळता गूळ गुळव्याला विनंती करून भांड्यात घेतला. उसाच्या चिपाडानं भांडं हातात पकडून छपरामध्ये घुसताना वेंधळेपणात ठेपांची ठेच लागली व तो उकळता गूळ पायावर पडला. फुगे फुगावेत तसे गुडघ्याजवळील कातडी 3 ठिकाणी फुगून वर आली. मी धाय मोकलून रडायला लागलो. हे पाहून माझी मोठी बहीण घाबरली. तिनं तिथलं भेंडीच्या केसापासून बनवलेलं केसाळ घोंगडं उचललं व ते 3ही फुगे फोडून पुसले. या चुकीच्या प्रथमोपचारानं भाजलेला मांसल भागही सुटा झाला व पायाच्या नडगीच्या आणि गुडघ्याची हाडं दिसू लागली. घाबरलेल्या कामगारांनी मला उचलून काहिलीच्या मागे नेऊन त्याच्यावर चुना लावला. 10 वर्षांच्या माझ्या कोवळ्या शरीराला या सगळ्या आघोरी उपायांनी पराकोटीच्या वेदना झाल्या. उकळत्या कहालीतील गूळ हौदात उतरवत असतानाच हा गोंधळ सुरू झाला होता. त्यामुळे तप्त झालेल्या कहालीला धरधरणारे हात बिथरलेही व कामगारांचा तोल गेल्यानं अख्खी कहाली आमच्या अंगावर आली. दत्तादादानं पुऱ्या जोरानं माझ्या अंगावर पडणाऱ्या कहालीला ढकललं व मी पुन्हा वाचलो. मात्र त्याचे 2ही हात त्यात कमालीचे भाजले. अशी संकटं, जीवावर उदार होणारी माणसं, धडपडणारं ठेचाळणारं बालपण खूप शिकून जायचं. त्यामुळे 26/11च्या भयान रात्री पेटलेल्या ताजमधून रस्ता शोधताना तोल गेला नाही. CCTV रूममधून मृत्यूशी झुंजत असताना हे सगळे प्रसंग फ्लॅशबॅकसारखे डोळ्यासमोरून जायचे व लढाईची प्रेरणा द्यायचे. जर तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी गोष्टी रोज ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत विश्वास नांगरे पाटील यांच्या शालेय जीवनातील पुढचा टप्पा, शिक्षकांचा प्रवाह व अभ्यासातील बदल.